साईबाबा संस्थांच्या संकेतस्थळावर टॉक विथ साई AI चॅटबॉटचे उद्घाटन। श्री साईबाबा संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावर टॉक विथ साई या अत्याधुनिक AI चॅटबॉटचे उद्घाटन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले। या नव्या सुविधेमुळे साई भक्त आणि पर्यटकांना श्री साईबाबा व शिर्डी संदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर सहज मिळणार आहे। उद्घाटन प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे सिनारे, विश्वनाथ बजाज, लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, IT विभाग प्रमुख अनिल शिंदे, रमेश पुजारी आणि संजय गिरमे तसेच TCS कंपनीचे किरण कुमार रेड्डी व तन्मय मिराणे आदी मान्यवर उपस्थित होते। टॉक विथ साई या चॅटबॉट सुविधेमुळे जगभरातील साई भक्तांना श्री साईबाबांचे जीवन कार्य, शिकवणूक तसेच साईबाबा संस्थान विषयक सर्व माहिती सहज मिळणार आहे। यात ऑनलाईन सेवा, मंदिरातील कार्यक्रम, उत्सव व धार्मिक स्थळांबाबत माहिती मिळणार असून भाविकांना त्यांच्या शंका आणि प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळतील। सध्या ही सुविधा इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून लवकरच इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील ती सुरू करण्यात येणार आहे। श्री साईबाबा संस्थान भक्तांच्या सेवेसाठी नेहमीच नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते। या नवीन AI तंत्रज्ञानाच्या मदतीने साई भक्तांना अधिक जलद, अचूक आणि सुलभ माहिती मिळेल अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली। साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून साई भक्त या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी येणाऱ्या साई भक्ताचं दर्शन व्यवस्थित व्हावं, त्याला आरतीचा पास मिळावा, त्याची राहण्याची व्यवस्था व्हावी, सत्यनारायण पूजा असेल, अभिषेक पूजा असेल, या सर्व सुविधांचा लाभ त्याला मिळावा म्हणून साईबाबा संस्थानने TCSच्या मदतीने अनेक ऑनलाईन सेवा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। जवळपास 80% सेवा ज्या आहेत म्हणजे रूम बुकिंग असेल, आरती पास बुकिंग असेल, दर्शन पास असेल, सत्यनारायण पूजा असेल किंवा अभिषेक पूजा असेल, 80% सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन केलेल्या आहेत। अनेक ट्रान्सपरन्सी जी आहे या माध्यमातून ट्रान्सपरन्सी आणि सुटसुटीतपणा भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। याच सेवेमध्ये आणखीन एक मानाचं पान जे आहे साईबाबा संस्थांनी TCSच्या मदतीने जोडलेलं आहे। त्यामध्ये बाबांच्या विषयी किंवा शिर्डीला येण्याविषयी ज्या भक्तांच्या क्युरीज असतात, मी शिर्डीला कसं जाऊ शकतो, बाबांची आरती कधी असते, इथं राहण्याची सुविधा काय, असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत या ठिकाणी येण्याविषयी, त्याचप्रमाणे बाबांच्या विषयी काय अनेक माहिती पाहिजे असेल तर TCSच्या मदतीने जे आहे ते आपण चॅटबॉट जो आहे तो आज सुरू केलेला आहे। आणि या चॅटबॉटमध्ये संस्थांविषयी, इथल्या सुविधाविषयी, बाबांच्या जीवनकार्याविषयी सर्व माहिती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे। आणि साई भक्तांना ही एक चांगली सेवा जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सध्या ही सेवा जी आहे ती मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये आहे, परंतु लवकरच ती अन्य भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लवकरच उपलब्ध करून देणार आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। सस्नेह निमंत्रण। विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल ते गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री अहिल्यानगर। मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर। उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर। प्रस्तुत करता अर्हम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा। कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोणकर पाटील क्रिकेट मैदान, ओम साईनगर, हॉटेल गणपती पॅलेस चौक, शिर्डी। आयोजक सकल जैन समाज शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी।